नमस्कार. ज्यांचा पेपर 14 तारखेला आहे ना, त्यांच्यासाठी सूचना आहे बघा. वेळ अजून भरपूर आहे असं तुम्ही हे करू नका. म्हणजे कमी वेळ आहे आणि टेन्शन घेत फिरू नका. ओके. तुम्हाला एकच माझं सांगणं आहे, की थोडंसं गणित, बुद्धिमत्ता वगैरे, इंग्लिश याची थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला वाढवायची आहे. त्यातल्या त्यात गणिताचं काय करायचं आहे, बुद्धिमत्तेसाठी काय करायचं आहे, तर तुमच्या हाताला स्पीड बसणं गरजेचं असते टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये. म्हणून तुम्ही एक 20-25 पर्यंत तरी किमान पाठ ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही एक 30 पर्यंत वर्ग पाठ ठेवा. त्याच्यानंतर एक 15 पर्यंत घनपाठ ठेवा. आणि खूप वेळा प्रॅक्टिस करून ते कॅल्क्युलेशन्स थोडेसे सोपे होतील तुमचे. ओके. त्याच्यानंतर जीकेसाठी करंटच्या आपण दिलेल्या पीडीएफ्स आपण घेत असलेल्या त्या गोष्टी करायच्या आहेत. काही गोष्टी मी सांगतो त्या नेटवरनं सर्च करून तुम्हाला करायच्या आहेत. दररोजचा 5 वाजताचा एक क्लास करा. आधी केलेले जे क्लासेस आहेत त्याच्या एका विषयाच्या नोट्स एका दिवसामध्ये वाचून काढा. ओके. जसे की इतिहासाच्या तुमच्या हँड रिटन असतील तर त्या एका दिवसात वाचा. तुमच्याकडे ते नसेल तर तुमच्याकडे कोणत्याही पुस्तकामधनं इतिहास एका दिवसात, भूगोल एका दिवसात, राज्यघटना एका दिवसात. ओके. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आहेत दिवस भरपूर आणि विषय कमी आहेत, त्याच्यामुळे होऊन जाते. आणि एका दिवसात जेवढं झालं तेवढं त्याला डन म्हणून टाकायचं, पॅक करून टाकायचं. आणि दररोजच्या दररोज प्रॅक्टिस ही गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजीच्या नोट्स वाचणं, ICDSच्या आपल्या टेस्ट सीरीजमधल्या सगळ्या टेस्टचे प्रश्न पाठ करणं, तिथे दिलेले ते कम्प्युटर वाचणं वगैरे या गोष्टी वाचन करा. जास्तीत जास्त ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ते आधी केलेलं फक्त वाचायचे, नवीन काही फापड पसारा जमा करत बसू नका. आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका, बरं का. निवांत जा परीक्षेला. आणि ही परीक्षा आपली क्रॅक होणार आहे का नाही होणार आहे याचा विचार न करता जा. डोक्यामध्ये काहीच ठेवू नका की आपल्याला ही यावेळी परीक्षा काढायची नाहीच काढायची काहीच असं नको. एकदम फ्रेश रिलॅक्स माइंडनं तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. आणि बाकीच्यांनी सुद्धा ज्यांचा 14 तारखेला फर्स्ट शिपला पेपर आलेला नाही आहे त्यांनी सुद्धा जास्त शेपारून जायची काही गरज नाही. मधला गॅप उगीच वाटायला मोठा वाटते, पण लगेच ते दिवस संपून जातात. तुम्ही सुद्धा तुमचा अभ्यास चालू ठेवा. ऑल द बेस्ट. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का, असं तसं तुम्ही देतच असता. चला, बाय बाय.